रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये शेकडो वर्षांची अनोखी शिमगोत्सव परंपरा आजही मोठ्या उत्साहात जपली जाते। हुताशनी पौर्णिमेच्या मध्यरात्री खेड शहरात चक्क एक प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली जाते। ही परंपरा म्हणजे शहराची एक प्रकारची दृष्ट काढणे मानले जाते। रात्री 12 वाजता पाथरजाई देवीचा होम प्रज्वलित झाल्यानंतर सर्व धार्मिक शास्त्रानुसार एका प्रतिकात्मक मढ्याची अंत्यविधी प्रक्रिया पार पडते आणि त्यानंतर हे मढे संपूर्ण शहरात आणि गावाच्या सीमांवरून फिरवले जाते। अखेर मानकरी या मढ्याला देवीच्या पवित्र होमात अर्पण करतात। यामुळे खेड शहराची वर्षभराची इडापिडा आणि संकट दूर होतात अशी स्थानिक ग्रामस्थांची प्रबळ श्रद्धा आहे। या थरारक आणि आगळ्यावेगळ्या उत्सवाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मध्यरात्री देखील खेडमध्ये शेकडो भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। वाईट प्रवृत्तींचा नाश आणि लोककल्याणाची प्रार्थना करणारी ही अनोखी परंपरा कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचं दर्शन घडवते। हनुमान मित्र मंडळाच्या माध्यमातून आमच्या वाडवडिलांपासून म्हणजे जवळपास 100 वर्षापासून ही प्रथा खेडमध्ये चालू आहे। त्या प्रथेमागे आपल्या शहरावरती येणारे अरिष्ट, येणारी दुःख या हुताशनीच्या प्रेतयात्रेतनं या होलिका मातेच्या पोटामध्ये आपण हे टाकतो आणि म्हणून तर या संपूर्ण मढ शहरामधनं फिरून शेवटला येऊन हे पाथरजाई होम ज्या ठिकाणी लागतो त्या होमामध्ये टाकलं जातं आणि त्याचं दहन केलं जातं। त्याच्या मागं फक्त सर्वांची एवढी श्रद्धा आहे की शहरावरती येणारे अरिष्ट असू दे, कुठलं दुःख असू दे, येणारे संकट असू दे, हे सगळ्यांच्या पाठनं जावं आणि त्या याच्यातनं हा हुताशनीचा प्रेतयात्रा ही काढण्याची प्रथा जवळजवळ 100 वर्षापासून या ठिकाणी चालू आहे। पुढील शिमगोत्सवाची रूपरेषा कशी असते? यामध्ये दरवेळेलाच आपण कायमस्वरूपी शिमगा उत्सवामध्ये नागरिकांना वेगवेगळे चित्ररथ आणि येणाऱ्या शहरामधील ज्या हे आहेत ते आपण दाखवत असतो। जी जुनी पिढी आहे त्यांनी आमच्यापर्यंत हा वासा दिला, परंतु आमच्याकडनं नवीन येणाऱ्या पिढीला हीच प्रथा पुढं कायम चालू राहावी हीच आम्ही आमच्या हनुमान मित्रमंडळाच्या माध्यमातून ही करत आहोत।